जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षकांनो नमस्कार, मी निर्जला। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। तर पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। पाथर्डी तालुक्यातील लोहसर व चिचोंडी शिराळ या गावात राजकीय वातावरणात मोठी हालचाल पाहायला मिळाली आहे। अक्षय कर्डिले यांच्या कार्याने प्रेरित होऊन शेकडो युवकांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केलाय। हा प्रवेश सोहळा पृथ्वीराज आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। लोहसर गावातील युवकांनी एकत्र येत भाजपची विचारधारा स्वीकारली आणि यावेळी नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी सांगितले की अक्षय कर्डिले यांनी केलेली विकास कामे, युवकांशी असलेला संवाद आणि हिंदुत्ववादी विचारसरणी यामुळे आम्ही प्रेरित झालो। त्यांच्या या कामातून प्रेरणा घेत आम्ही भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय। राज्यातील कांदा उत्पादक प्रश्नांवर मुंबईतील विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली। या बैठकीत आमदार काशीनाथ दाते यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी ठामपणे मांडत कांद्याला तातडीने प्रति किलो 5 रुपये अनुदान देण्याची मागणी केली आहे। बैठकीस उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यातील आमदार व संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात याचे अश्लील व्हिडिओ व्हायरल झाले आहेत। या प्रकरणात अनेक पीडित महिला असण्याची शक्यता आहे, त्यामुळे संबंधित कोणत्याच महिलेची ओळख उघड होणार नाही याची पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे। अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी कोपरगाव पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणाचे कोणाकडे व्हिडिओ असल्यास ते तात्काळ डिलीट करा। व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांविरुद्ध संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिलाय। आयुष क्षेत्र बळकट करण्यासाठी विशेषतः ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा मजबूत करणे गरजेचे आहे। आयुष सेवांचा अधिक व्यापक वापर, प्रशिक्षित मनुष्यबळाची उपलब्धता तसेच योजनांची प्रभावी अंमलबजावणी यावर भर देणे गरजेचे असल्याची मागणी खासदार निलेश लंके यांनी केली आहे। मंत्रालयाच्या सल्लागार समितीच्या बैठकीत सक्रिय सहभाग नोंदवत खासदार लंके यांनी वरील मुद्दे मांडलेत। बोदेगाव हद्दीतील बालमटाकळी येथील विद्युत मंडळाच्या 33 kV उपकेंद्रांवर तब्बल 7,40,514 इतकी कर थकबाकी असल्याचं उघड झालंय। ग्रामपंचायतीने थेट वसुलीची मोहीम हाती घेत कठोर भूमिका घेतली। ग्रामपंचायत नोंदीप्रमाणे उपकेंद्रांवर 6,62,552 जुनी थकबाकी आहे। चालू वर्षाची 77,992 अशी एकूण 7,40,514 पर्यंत थकबाकी वाढली आहे। आणि विशेष म्हणजे गावातील सर्वसामान्य नागरिकांकडून वेळेवर कर भरण्याची अपेक्षा ठेवणाऱ्या वीज मंडळाकडूनच ग्रामपंचायतीचा कर प्रलंबित असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची। न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेचे 17 जणांचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले आहे। बँकेवर प्रशासक म्हणून पारनेरचे सहाय्यक निबंधक विकास जाधव यांची नेमणूक करण्यात आली आहे। प्रशासकीय व्यक्तीचे आदेश सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी नुकतेच दिले, त्यामुळे सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे। प्रशासक म्हणून पारनेरचे सहाय्यक निबंधक जाधव यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी व कार्यालयीन अधीक्षक दीपक वाघमोडे यांनी बुधवारी पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या पारनेर मुख्य कार्यालयात जाऊन प्रशासकाचा पदभार घेतला आहे। अहिल्यानगर महानगरपालिका कर्मचाऱ्यांचे फेब्रुवारी व मार्च महिना संपत आला तरी पगार न झाल्यामुळे कर्मचारी संतप्त झाले असून महानगरपालिका कामगार युनियनच्या वतीने काम बंद आंदोलन पुकारण्यात आले। प्रशासकीय इमारतींमध्ये कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन करत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। पगार रखडल्यामुळे कर्मचाऱ्यांवर मोठा आर्थिक ताण निर्माण झालाय। कर्जाचे हप्ते, मुलांच्या शाळेची फी तसेच आजारपणाचे खर्च भागवणे कठीण झाले असून अनेक कर्मचारी आर्थिक संकटात सापडले आहेत। त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असून दरम्यान आज महापौर ज्योतिताई गाडे यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिकेची बजेट सभा होणार असून कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलनामुळे या सभेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। प्रशासनासमोर मोठे आव्हान उभा राहिले आहे।
राहता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने लोणी बुद्रुक येथे सुरू करण्यात आलेले भाजीपाला लिलाव केंद्र शेतकऱ्यांना उपयुक्त ठरेल असा विश्वास जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी व्यक्त केलाय। लोणी बुद्रुक येथील बाजार तळावर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या संकल्पनेतून बाजार समितीच्या वतीने नव्याने भाजीपाला होलसेल विक्री व्यवस्थेची सुविधा सुरू करण्यात आली। या केंद्राचा औपचारिक शुभारंभ शालिनीताई विखे पाटील यांच्या उपस्थित करण्यात आला। महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकीय सभेत छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अपशब्द काढल्याप्रकरणी वादग्रस्त ठरलेल्या नगरसेवक श्रीपाद छिंदमला सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांनी सभागृहातून बाहेर काढले। छिंदम याला सभागृहात बोलण्याचा व बसण्याचा अधिकार नाही, त्याला प्रवेश न देण्याचा ठराव करा, त्याला बाहेर काढा असे म्हणत सर्व नागरिकांनी सभा त्याग करण्याचा इशारा दिला। अंदाजपत्रकीय चर्चा सुरू असताना श्रीपाद छिंदम यांनी बजेटवरील चर्चेत सहभाग घेण्याचा प्रयत्न केला, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक संपत बारसकर, गणेश भोसले, मयूर बांगरे, प्रकाश भागानगरे, सुरेश बनसोडे, विकी जगताप यांनी त्याला सभागृहात बसण्यास परवानगी देऊ नये अशी मागणी केली आहे। महाराष्ट्र शासनाच्या मागेल त्याला सोलर पंप योजना अंतर्गत श्रीगोंदा तालुक्यात फसवणुकीचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणात तब्बल 38 शेतकऱ्यांची सुमारे 5.43 लाखांची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। या प्रकरणी वडाळा येथील अविनाश भाऊसाहेब काटे यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे। त्यांच्या माहितीनुसार जानेवारी 2025 पासून सोलर पंप योजनेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होती। केळगाव येथील किरण आसाराम बोरुडे यांनी स्वतःकडे सोलर पंप योजनेची एजन्सी असल्याचे सांगत संपर्क साधला आणि त्यांनी कोटेशन पद्धतीने अर्ज भरून त्वरित मंजुरी मिळवून देण्याचे तसेच 15 दिवसात सोलर पंप बसवून देण्याचे आमिष दाखवले। यासाठी शासन शुल्काव्यतिरिक्त अतिरिक्त रक्कमही शेतकऱ्यांकडून उकळण्यात आली। विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पैसे जमा केले, मात्र काही दिवसातच सर्व अर्ज अचानक ब्लॉक झाल्याचे लक्षात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आलाय। या बातमीपत्रासह इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री, जिल्ह्याची खबरबात। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।